वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणी आरोपी असलेला निलेश चव्हाणला बेड्या ठोकण्यात अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलंय। गेले 10 दिवसापासून निलेश चव्हाण जो आहे तो फरार होता आणि त्याला अखेर काल नेपाळच्या बाउंड्रीमधून पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलेलं आहे। एकूणच आपण पाहिलं तर हगवणे कुटुंबाव्यतिरिक्त जो 6वा आरोपी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आहे तो हाच निलेश चव्हाण आहे। निलेश चव्हाणची पार्श्वभूमी तर गुन्हेगाराची आहेच, त्याचबरोबर त्यांनी ज्यावेळेस त्याच्याकडे बाळ होतं त्यावेळेस हगवणे कुटुंबाचं बाळ त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं होतं, मात्र वैष्णवीच्या आईवडिलांना धमकावल्याचा आरोप जो आहे तो निलेश चव्हाणवर आहे आणि याच संदर्भात खरं तर पोलिसांनी आता त्याला अटक केलेली आहे। एकूणच आपण पाहिलं तर निलेश चव्हाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। या अगोदरही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत 2009ला, 2022ला आणि त्याच नंतर आत्ता ही गुन्हा दाखल आहे। एकूणच आपण पाहिलं तर गेले 10 दिवसापासून निलेश चव्हाण हा फरार होता। त्याचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत होते, मात्र तो सापडत नव्हता। एकूणच पाहिलं तर या प्रकरणामध्ये वेगवेगळी माहिती समोर येत होती। बावधन पोलिसांनी काल पहाटे खरं तर हा निलेश चव्हाणला नेपाळहून या ठिकाणी आणलेला आहे आणि आज सकाळी 10 वाजता निलेश चव्हाणला पुण्याच्या कोर्टामध्ये दाखल करतील आणि त्या ठिकाणी खरं तर ही सर्व चौकशी होईल। निलेश चव्हाण संदर्भात वेगवेगळ्या आरोप जे आहेत ते वैष्णवीच्या कुटुंबाने केलेले आहेत। वैष्णवीची मोठी सून आहे, तिनेही निलेश चव्हाण याच्यावर आरोप केलेले होते आणि त्यामुळे निलेश चव्हाण संदर्भात आता कोर्टामध्ये त्याला दाखल केल्यानंतर काय कारवाई होते किंवा यानंतर पोलीस काय मागणी करतात हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।